आजरा तालुक्यात वाढती व्यसनाधीनता ही तरुणाईसाठी धोक्याची घंटा ठरत असून समाजासमोर एक गंभीर आव्हान उभे राहिले आहे. डोंगर कपारीत वसलेल्या या भागाचा गैरफायदा घेत काही जण गांजासारख्या अंमली पदार्थांची तस्करी करत असल्याचे चित्र समोर आले आहे. सहज उपलब्धता आणि कमी किमतीमुळे महाविद्यालयीन बेरोजगार तरुणांसोबत या व्यसनाच्या आहारी जात आहेत. या नशेखोरीचे परिणाम अत्यंत भयावह असून घरफोडीपासून खुनासारख्या गंभीर गुन्ह्यापर्यंत काही युवक पोचत असल्याच्या घटना समोर येत आहेत. अलीकडील एका घटनेमुळे 2 कुटुंब उद्ध्वस्त झाल्याने या समस्येची तीव्रता अधिक स्पष्ट झाली आहे. सामाजिक कार्यकर्ते दयानंद भोपळे यांनी यावर उपाय म्हणून समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन युवकांचे समुपदेशन, प्रबोधनात्मक कार्यक्रम आणि व्यसनमुक्ती अभियान राबवण्याची गरज व्यक्त केली आहे. व्यसनाधीनतेमागे मित्राचा दबाव, वाईट संगत, बेरोजगारी आणि मानसिक ताण ही प्रमुख कारणे असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. व्यसनामुळे कर्करोग, हृदयरोग यांसारखे गंभीर आजार तसेच गुन्हेगारी, अपघात आणि कौटुंबिक तणाव वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पालकांनी मुलावर लक्ष ठेवणे, शाळा महाविद्यालयातून जनजागृती करणे आणि अंमली पदार्थांच्या तस्करीवर कठोर कायदेशीर कारवाई करणे आवश्यक आहे. व्यसन हा आजार असून त्यावर प्रेम, समज, योग्य उपचारांची गरज आहे. व्यसनमुक्ती समाजाची निर्मिती ही केवळ प्रशासनाची नव्हे तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, असे मत सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केले आहे.